यात मी मुलांनाच नाही तर मुलींना पण दोषी मानते. जो व्यक्ती खरं प्रेम करतो व शेवटी त्याला नाव देतो त्या नावाची गुरुकिल्ली म्हणजे लग्न. हे किरकोळ मुलामुलींमध्ये हे गुण असतात की शेवटपर्यंत एकमेकांना सोडत नाही आणि अशा प्रेमाला सोडावे लागले तर जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. प्रेम, तू एक श्रीमंत घराण्यातील मुलगा आहे. तुला मुलींची कमी नाही, पण कमी राहील तर खऱ्या प्रेमाची. खरे प्रेम पैसे देऊन विकत घेता आले असते तर आपल्या देशात वैश्य बाजार चालला नसता. पूजाचे वाक्य व तिचे रडणे पाहून प्रेमला जाणवले की खरे प्रेम कशाला म्हणतात. तेव्हा प्रेम पूजाचे अश्रू पुसत म्हणतो, सॉरी यार, सहज तोंडातून शब्द बाहेर आले. इथून पुढे अशी चूक नाही होणार. पूजा, आजपर्यंत माझ्या मागे फिरणाऱ्या खूप मुली आल्या, पण खऱ्या प्रेमासाठी नाही तर पैशांसाठी. पूजा, कॉलेजच्या पहिल्या दिवशी तुला पाहिले पण तू मनाला आवडली नाही कारण तुझा चेहरा काळा पडला होता किंवा तुझ्या चेहऱ्याला काही लागले असेल म्हणून मी तुला तेव्हा पसंत केले नाही. पण कॉलेजच्या सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून मला तुझा स्वभाव, राहणीमान, तुझे बोलणे चालणे आवडायला लागले. मला लहानपणापासून आई वडिलांचे प्रेम मिळाले नाही. ती त्यांच्या कामात मग्न राहतात. माझ्यासाठी तर त्यांना वेळ नाही. आमच्या घरात फक्त माझी वहिनी मला वेळ देते. तीच माझी आई, वडील, मित्र, मैत्रीण आहे. माझ्या वहिनीनंतर ज्या स्त्रीने मला चांगले मनातून समजले आहे ती तू आहे. तुझ्या बरोबर राहणे, तुला मिठी मारणे मला चांगले वाटते. यावर तुला राग पण येत असेल. तू मनात म्हणत असेल की याला इतकी वासना का आहे, पण ही वासना नाही, मनातील थकवा व दुःख दूर करण्याचा माझा उपाय आहे. तेव्हा पूजा प्रेमला विचारते, प्रेम, बाबा काय म्हणाले आपल्याविषयी? अगं, तुझे बाबा म्हणाले प्रेमात असे काही करू नको की माझ्या मुलीला खाली पाहावे लागेल. पण पूजा, आजपर्यंत मी तुझ्यावर असा हक्क कधी गाजवला नाही की मी तुझा प्रेमी आहे, मग मला सर्व गोष्टी दे. यावर पूजा म्हणते, हो रे शहाण्या, ज्या दिवशी आपण गावावरून आलो त्या रात्री आठवतं ना? बरं झालं स्वाती जागी झाली, नाहीतर तू मला त्या दिवशी. आणि मला सांगतो, प्रेम, तुला एक गोष्ट सांगू? हो सांग ना. पूजा म्हणते, तू मला गालावर, ओठांवर पप्पी देतो, ती मर्यादित ठेवली तर चांगली होईल. मी तुला असे नाही म्हणत की तू करू नको, पण त्यामुळे तुझी व माझी वासना जागी होते. म्हणून प्रेम, आपण जोपर्यंत MBA पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही. त्यानंतर मी तुला काही करण्यास अडवणार पण नाही, हे वचन तू मला दे. प्रेम साधा होता. प्रेमला शरीरापेक्षा आपुलकी भावना होती. त्यामुळे प्रेम तात्काळ वचन देऊन मोकळा होतो. दोघांचे मन मोकळे झाल्यानंतर पूजा व प्रेम तेथून निघतात. गाडी जवळ आल्यावर प्रेम म्हणतो, पूजा, पाणीपुरी खायला जायचे का? हा शब्द बाहेर पडताच पूजा म्हणते, जायचे का? अरे आत्ताच चल. प्रेमला पूजाचा होकार मिळताच प्रेम गाडी एका ठेल्याजवळ उभी करतो. पूजा व प्रेम एकमेकांना पाणीपुरी खाऊ घालतात. पूजा मस्तीत येऊन प्रेमच्या तोंडाजवळ पाणीपुरी घेऊन जाते व त्याच क्षणी तीच पाणीपुरी आपल्या तोंडात टाकते. यावर प्रेम खूप आनंदित होतो. हा अनुभव प्रेमला इतका काही आवडला की प्रेम रोज कॉलेज सुटले की पाणीपुरी नाहीतर आईस्क्रीम खाण्यास पूजाला बाहेर घेऊन येत असे. एकदा पूजा पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करीत होती. तेव्हाच प्रेम तिला म्हणतो, पूजा, चल ना, आपण आज थोडं फिरून येऊ. यावर पूजा म्हणते, प्रेम, आपण दोघं कॉलेजमध्ये, शिक्षणात, खेळात, अजून इतर गोष्टीत नंबर 1 आहोत, पण हा नंबर 1 आपल्या फिरल्याने खाली येऊन लागेल. प्रेम, तू जा येथून, मला अभ्यास करू दे. तेव्हा प्रेम पूजाला म्हणतो, अगं, तू अभ्यास करते मग मला पण सांग ना की तू पण अभ्यास कर. या निमित्ताने आपली स्पर्धा तरी होईल. प्रेमची गोष्ट ऐकून पूजाला हसू आले. यावर पूजा म्हणते, प्रेम, तू ना पूर्ण पागल आहेस. आता एक काम कर, घरी जा व अभ्यास कर. तू व मी, आपण दोघं बरोबर राहिलो का आपला दुसराच अभ्यास सुरू होत असतो. त्यामुळे तू जा. प्रेम पूजावर जास्त जबरदस्ती न करता तिला एक पप्पी देऊन पळून जातो. यावर पूजा मनात म्हणते, मला माहीतच होते हा नालायक मला काही ना काही करेल आणि त्याने ते केले पण. परीक्षा तोंडावर येत होत्या. पूजा व प्रेम आपले भावनिक प्रेम बाजूला ठेवून खूप मन लावून अभ्यास करू लागले. काही दिवसांनी दोघांनी परीक्षा दिल्या. पूजाचा अभ्यास खूप पक्का झाला होता, त्यामुळे तिला पेपर खूपच सोपे वाटले होते. पण ग्रुपमधील मुलांना जशी कारगिलची लढाई करून आल्यावानी वाटत होते. प्रेमला पहिल्या वेळेस पेपर अवघड वाटत होते. प्रेम बाहेर येताच पूजा म्हणते, प्रेम, पेपर कसा होता आणि सर्व पेपर
कसे काय गेले? यावर प्रेम म्हणतो, पूजा मला खूप भीती वाटते ग. पहिल्या वेळेस मला पेपर अवघड गेले. यावर पूजा म्हणते, मला माहित होते आम्हा मुलींचा वेड मुलांना वेड करून देतो, म्हणून मी तुला अभ्यासाकडे वळविण्याचा प्रयत्न करीत होती. पण नाही, तुला तर माझ्याशिवाय काही सुचत नसेल. 24 तास अभ्यास सोडून माझाच विचार करत असशील, दुसरे काय? त्या दिवशी प्रेमला जाणीव झाले की आपण प्रेम व शिक्षण एक करून राहिलो आहे. परंतु आपण पूजाच्या बाबांना वचन, मी आमच्या प्रेमात व शिक्षणात प्रेम कधी येऊ देणार नाही. म्हणून प्रेम मनाशी एक दृढ निश्चय करतो की पूजाला योग्य वेळी भेटण्यास मजा आहे. असा केव्हाही तिचा विचार मनात ठेवला तर अभ्यासावर परिणाम होईल. काही दिवस पुढे लोटले जातात. परीक्षेच्या निकालात पूजा नंबर 1चा पुरस्कार सोडत नाही. पण प्रेम त्या परीक्षेत नापास होतो, कारण अभ्यासाचे पुस्तक वाचण्याऐवजी पाहत असायचा. कोणतेही पुस्तक उघडले की त्या पुस्तकात पूजाचा फोटो असायचा. नापासची बातमी ऐकून पूजा प्रेमवर रागवते व म्हणते, तुला मी पहिलेच सांगितले होते की. तेवढ्यात पूजाच्या तोंडावर हात ठेवत प्रेम म्हणतो, सॉरी, इथून पुढे प्रेम व अभ्यास यांना कधी एकत्र करणार नाही. इतके बोलून प्रेम घरी निघून जातो. घरी आल्यानंतर वहिनी प्रेमचे तोंड गोड करते. यावर प्रेम विचारतो, वहिनी पेढा का? अरे वेड्या, तू चांगल्या मार्कांनी पास झाला आहे म्हणून, कारण आम्हाला माहित आहे आमचा प्रेम कोणत्याच परीक्षेत फेल होत नाही. सपनाचे वाक्य ऐकून प्रेम म्हणतो, वहिनी यावेळेस तुमचा प्रेम नापास झाला. हे ऐकताच सपना म्हणते, प्रेम तू काय बोलतोय? याचे तुला भान आहे ना? हो वहिनी, तू जे काही ऐकते ते सर्व खरं आहे. मी माझ्या प्रेमाला व शिक्षणाला एक केले व त्याचं हे असं फळ माझ्या पदरी आलं. सपना हे जाणून होती की प्रेमला बोलून काही फायदा नाही, कारण आपुलकीने जी मुलगी त्याचा साथ देत आहे त्यामुळे तो तिचा विचार करीत असेल व अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने तो पहिल्या वेळेस नापास झाला. तेव्हा सपना शांत व प्रेमात समजवते, प्रेम तू पूजाला रोज भेटण्याऐवजी हप्त्यातून महिन्यातून एकदा का भेटत नाही? यामुळे काय होईल? तुझा अभ्यास चांगल्या रीतीने होईल. वहिनीच्या सर्व काही महत्वाच्या गोष्टी ऐकून प्रेम वहिनीला म्हणजे सपनाला वचन देतो की वहिनी इथून पुढे मी फक्त शिक्षणामागे धावेल. एके दिवशी प्रेम व पूजा भेटतात. पूजा प्रेमला विचारते, प्रेम तू मला सोडून दिले का? का विसरण्याचा प्रयत्न करतोय? यावर प्रेम म्हणतो, पूजा तू माझी प्रेमिका नसून माझी जीवनसाथी आहे. तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कोणीच येणार नाही. पण आता आपल्याला शिक्षणात जास्त लक्ष द्यावे लागेल. एकदा शिक्षण पूर्ण झालं की लगेच आपण लग्न करूया. पण आता आपण कधी मधी भेटत जाऊ. यावर पूजा पण सहमत होते. तेव्हापासून पूजा व प्रेम हप्त्यातून महिन्यातून एकदा भेटत असत. महिनाभरात काय काय झाले दोघं एकमेकांना सांगत असे. शिक्षणाचा काळ झपाट्याने ओलांडू लागला. पूजा सुट्ट्यांमध्ये प्रेमला भेटून गावी येत असे. आई वडिलांच्या भेटीने पूजा समाधानी होत असे. धर्मराव पूजाची खुशाली सुट्ट्यांमध्ये विचारत असे. ज्या प्रकारे शिक्षणामध्ये मोठ्या पदावर गेल्यानंतर एक भक्कम पाया वाटतो, त्याच प्रकारे पूजा व प्रेम शरीराने तब्येतीने चांगले गुटगुटीत दिसू लागले. पूजा व प्रेमची शेवटच्या डिग्रीची परीक्षा राहिली होती. परीक्षा आधी दोघं माताच्या मंदिरात जाऊन नमस्कार घालतात. नमस्कार केल्यानंतर मंदिराच्या पायरीवर निवांत बसून एकमेकांना असे पाहतात जसे काही 5-6 वर्षांनी एकमेकांना भेटून राहिले आहे. प्रेम पाहता पाहता त्याच्या मनात मस्ती करण्याचा एक प्लॅन येतो. प्रेम पूजाला म्हणतो, पूजा माझं लग्न ना माझे पप्पा ठरवून आले आणि ती मुलगी एक बिझनेसमॅनची आहे. खरं सांगू पूजा, तुला मी प्रेम करून थोडी घाई केली, कारण तुझ्याहून कितीतरी पटीने ती दिसण्यात चांगली आहे. तिचा रंग, तिचे ते डोळे, तिचे होठ, तिचं. तेव्हा पूजा डोळ्यात पाणी आणत म्हणते, बस केव्हापासून ऐकते आहे तिचं हे चांगलं, तिचं ते चांगलं, सगळं तिचं चांगलं. मग माझ्यावर प्रेम करण्या अगोदर तू हा विचार केला नाही की काही वर्ष गेल्यानंतर आपल्याला चांगली मुलगी मिळेल? तुम्हा मुलांची जात ना अशीच असते. ज्या मुलीचे शारीरिक रूप चांगले, तुम्ही कुत्र्यासारखे शेपूट हलवत तिच्या पाठीमागे जातात. मी तुला सर्व दिलं, फक्त सेक्स सोडून, पण तुला माझ्या शरीराची भूक होती. मला हे आज माहीत पडले. येते मी. इतके बोलून पूजा रडतच पायऱ्यावरून पळत सुटते. पूजाच्या मागे प्रेम पळत जाऊन तिचा हात पकडतो व म्हणतो, पूजा तुला जर असं वाटतं की मी तुझ्या शरीराचा भुका होतो व मला तुझे शरीर हवे होते, तर तू इथे चुकीची आहे. कारण तुझ्या शरीराबरोबर खेळायला मला कोणत्याच बंधनाची अडचण नव्हती. मला तुझ्याकडून सर्व काही अधिकार होता, पण मी ते केले नाही. पूजा आज पण तुझ्या मनात माझ्यासाठी खूप प्रेम आहे. पूजा मला कोणीच पाहिला आले नाही किंवा माझ्या पप्पांनी
अजून कोणतीच मुलगी पसंत केली नाही. फक्त मी तुझ्या बरोबर एक मस्ती मजाक केला, त्यात तू पास झाली. पण तू रडशील मला हे माहित नव्हतं. आणि इतक्या कोमल मनाची तू आहे की लगेच रडायला लागली. यावर पूजा प्रेमला आपल्या मिठीत घेते व म्हणते, वेडा, काही पण सांगून मला रडवतो. पागलच आहे तू. कधी असं करू नको, नाहीतर मारेल मी तुला. पूजा हसत हसत प्रेमला सांगू लागली. तेव्हा प्रेम पूजाला म्हणतो, पूजा, तू मगाशी काय बोलली? ज्या मुलीचे रूप चांगले आम्ही कुत्र्यासारखे शेपूट हलवत त्यांच्या मागे फिरतो. यावर पूजा म्हणते, सॉरी, रागाच्या भरात. अगं तसं नाही, तू म्हटली ना कुत्र्यासारखे शेपूट हलवतात, पण शेपूटच नाही तर हलवू काय? प्रेमच्या पांचट प्रश्नाने पूजा प्रेमला म्हणते, प्रेम, तू जसा वाढला ना तस तसे तुझे पांचट प्रश्न पण वाढले. बरं प्रेम, या वर्षी अभ्यास कसा झाला? दरवेळेस माझ्याकडून हारतो, दरवेळेस मी फर्स्ट राहते व तू सेकंड. त्यावर प्रेम म्हणतो, अगं पूजे, या वेळेस बघ, मी फर्स्ट व तू सेकंड राहशील. पूजा व प्रेम दोघं परीक्षा देतात. परीक्षा हॉलमधून बाहेर आल्यानंतर स्वाती, यामिनी, रश्मी व इंद्र हे प्रेमला भेटण्यास येतात. न सांगता हे सर्व गायब होतात. प्रेम पाहतो तर इंद्र व स्वातीचे लग्न झालेले, रश्मी व यामिनी यांच्या हातात एक एक वर्षाचे मूल. प्रेम हे पाहून आश्चर्याने विचारतो, डॉल, तुझं लग्न झालं? स्वीट, पण तुम्ही आम्हाला कळवले पण नाही. यावर स्वाती म्हणते, प्रेम, माझे वडील इंद्रविषयी नकार देत होते म्हणून घाईत लग्न झालं, त्यामुळे तुला सांगता आले नाही. तुझं ठीक आहे. मग या दोघींची काय अडचण होती की यांनी पण मला कळवले नाही? तेव्हा यामिनी प्रेमला शांत होण्यास सांगते. प्रेम, माझा भाऊ रश्मी बरोबर प्रेम करत होता व मी रश्मीच्या भावाबरोबर. प्रेमात आम्ही इतके पुढे जाऊ हे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही शिक्षण घेऊन पण निरक्षर सारखी कामे केली. प्रेमात सर्व सुख घेत गेलो व नंतर हे सुख पदरात आलं, त्यामुळे आम्हा दोघींना कोर्ट मॅरेज करावं लागलं. प्रेम आपल्या मित्रांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मनात म्हणतो, ज्या मित्रांना माझ्या भावा बहिणीसारखे मानले त्यांनी मला अडचणीच्या वेळेस काही सांगितले पण नाही. स्वातीला प्रेमचे शांत राहणे आवडत नाही, त्यामुळे स्वाती म्हणते, प्रेम, मनात रागवला ना, पण प्रेम, असा राग धरू नको. जे काही झालं ते सर्व घाई गर्दीत झालं. आता झालं गेलं ते विसरून जा आणि प्रेम, तू तुझ्या प्रेमाला टिकवून ठेव. आता खरी प्रेमाची परीक्षा आहे. स्वाती टोचून बोलली, पण जे काही बोलली ते सर्व काही सत्य होते. प्रेम पूजाला घेऊन एका बागेत येतो व म्हणतो, पूजा, तुझ्या बाबांनी तर आपल्या लग्नाला कधीचाच होकार दिला आहे, पण माझे पप्पा तुला पाहण्या अगोदरच नकार देऊन टाकतील. परंतु पूजा म्हणते, प्रेम, तुझ्या वडिलांनी आपल्या लग्नाला नकार दिला तर? यावर पूजा विचारात पडते. प्रेम पूजाला काळजी करताना पाहून म्हणतो, अगे पूजे, काळजी नको करू. समज माझ्या वडिलांनी नकार दिला तर मी काय तुला सोडून जाणार नाही. उलट मी तुझ्या बरोबर लग्न करेल व आपण दोघं सुखी वैवाहिक जीवन जगू. प्रेमला फक्त परीक्षेच्या निकालाची वाट होती. पूजा ही एक स्वाभिमानी असल्याने तिने आपल्या वडिलांना पत्राद्वारे सर्व काही कळवले. धर्मराव पत्र वाचून विचारात पडतात, पण जास्त विचार न करता पोरीच्या आयुष्यासाठी विश्वासरावांना भेटण्याचा विचार करतात. त्यामुळे धर्मराव पुण्याला रवाना होतात. काही तासात पुण्याला पोहोचल्यावर मुलीकडे न जाता धर्मराव प्रेमच्या घराचा रस्ता धरतात. विश्वासराव व त्यांची पत्नी त्या दिवशी घरीच असतात. धर्मराव घराची बेल वाजवतात. सपना दार उघडून म्हणते, आपल्याला कोण पाहिजे? तेव्हा धर्मराव म्हणतात, विश्वासरावांचे घर हेच ना? हे ऐकतात सपना म्हणते, हो हो, त्यांचे घर आहे. या ना, आत या, बसा, मी त्यांना बोलवून आणते. सपना विश्वासरावांना बोलवण्यास निघून जाते. धर्मराव पहिल्यांदा अशा बंगल्यात येतात. त्यांनी कधी स्वप्नात पण असा आलिशान बंगला पाहिला नव्हता. धर्मराव मनाशी म्हणतात, हा व्यक्ती आपल्या मुलीला होकार देईल की नाही याची आता मला शाश्वती वाटत नाही. तितक्यात विश्वासराव म्हणतात, कोण आहे आपण आणि माझ्याकडे काय काम काढले? यावर धर्मराव सर्व काही जुनी कहाणी सांगून विश्वासरावांना आपलंसं करतात. तेव्हा विश्वासराव म्हणतात, अरे तू धर्मा ना? तेव्हा आनंदित होऊन धर्मराव म्हणतात, हो हो. अरे मग उभा कशाला राहिला? बस सुनबाई. अगे सपना, पाहुणे आले, काही चहा नाश्ता आण. विश्वासरावांच्या सांगण्यावरून सपना म्हणते, हो पप्पा,
आत्ता आणते. विश्वासराव इतके पण वाईट नव्हते जितके प्रेम त्याला समजत होता. गरिबीची परिस्थिती विश्वासरावांनी पण काढली होती. गरिबीच्या झळा खाऊन त्यांनी इतकी मोठी वैभव संपत्ती प्राप्त केली होती. विश्वासराव धर्मरावांना विचारतात, धर्मा, आज अचानक माझ्याकडे काय काम काढलं? तेव्हा धर्मराव म्हणतात, विश्वास, तुला एक मुलगा आहे, प्रेम नावाचा. मग विश्वासराव म्हणतात, अरे, तुझा मुलगा प्रेम व माझी लेक पूजा हे एकमेकांवर 6-7 वर्षापासून प्रेम करत आहेत, पण आता ते खूप मोठे झाले आहे, म्हणून मी त्यांच्या लग्नाचं तुझ्याबरोबर बोलायला आलो. धर्मरावांचे वाक्य ऐकून विश्वासरावांना जसा आश्चर्याचा धक्काच बसतो. यावर विश्वासराव म्हणतात, धर्मा, आजच्या युगात प्रेम करून पोट भरता येत नाही, त्यासाठी पैसा लागतो, फक्त पैसा. आणि या प्रेमाच्या गोष्टी तू विसरून जा. शहरात कित्येक मुलं मुली एकमेकांचा उपभोग घेतात व आपापल्या लेबलच्या मुलामुलींबरोबर लग्न करून घेतात, आणि आता ही तर किरकोळ गोष्ट. धर्मराव म्हणतात, विश्वास, माझी मुलगी तशी नाही की तिला माणसाच्या शरीराची भूक आहे. माझी लेक मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. यावर विश्वासराव म्हणतात, धर्मा, शहरात आल्यानंतर तुझ्या मुलीने काय काय केले हे तुला ती कशाला सांगेल? विश्वासरावांनी हे बोलताच प्रेम रूम बाहेर येतो व म्हणतो, तुम्हाला काही लाज वाटते बोलायला? त्यांच्या मुलीच्या जागी तुमची मुलगी राहिली असती तर तुम्ही तिला असे बोलले असते का? विश्वासराव प्रेमच्या बोलण्यावरून चिडून म्हणतात, नालायक, मोठ्यांबरोबर बोलायची तुला काही पद्धत आहे की नाही? आणि यांच्या मुलीची तुलना तू माझ्या सून सारख्या मुलीशी करतोय? अरे, ती कुठे, ही कुठे? तुला जगाचे ज्ञान नाही म्हणून तू असा बोलतोस. तू आत जा. परंतु प्रेम आत न जाता तेथेच उभा राहतो. विश्वासराव धर्मरावांना म्हणतात, हे बघ धर्मा, आपली जात, धर्म, वंश जरी एक राहिला तरी आपल्यात एक मोठी दरार आहे. जितका तू वर्षाला कमवतो तितका मी एका दिवसात बिझनेस डील करीत असतो. तुझ्या मुलीला सून बनवण्यानंतर माझ्या मित्रमंडळीत माझे नाक राहणार नाही. त्यासाठी तुझ्या मुलीला सांग की प्रेमचा नाच टाकून दे व तुझ्यासाठी मी एक चांगला मुलगा पाहिल. आणि हा धर्मा, पैशांची कोणतीही अडचण आली तर मला फोन कर, मी तुला लगेच मदत करेल. यावर धर्मराव शांत मनाने म्हणतात, वा विश्वास, अरे तू तुझ्या नाकाचा विचार करतोय, पण तू तुझ्या मनाला एकदा तरी विचारले का? आपले नाक तर वाचले, पण या पोरापोरींचा जीव तो राहील का? यांचं प्रेम काही 1-2 दिवसाचे नाही की तू तोडून टाकशील. वर्षानुवर्ष हे दोघं एकमेकात गुंतले आहेत. विश्वास, तुझ्या उच्च शिक्षणातून व श्रीमंतीच्या लालचीपणामुळे तू तुझ्या मुलांपासून तर कधीचाच दुरावला होता, पण आज माझ्या नजरेतून खूप खालच्या थराला पोहोचला. या क्षणी तर मी सर्वात सुखी व श्रीमंतीच्या डोंगरावर आहे आणि तू सर्वात दुखी, ज्याला सर्व जगाचे दुःख वाटते असा तू झाला आहे. तुझ्याजवळ पैसा तर आहे, पण मुलांची आपुलकी नाही. जाता जाता धर्मराव विश्वासरावांना सांगतात, विश्वास, मी तर काही बोलणार नाही, पण आपले बोलणे तुझ्या मुलाने चांगलेच ऐकले आहे. त्याला विचार की तो माझ्या मुलीशिवाय जगू शकतो की नाही. धर्मराव तावातावात बोलून निघून जातात. विश्वासराव प्रेमला गोडीत विचारतात, प्रेम, तू त्या नीच माणसाच्या मुलीशी लग्न करशील नाही ना? यावर प्रेम म्हणतो, पप्पा, मी पूजाला आपली पत्नी कधीचेच मानले आहे. तिला विसरणे म्हणजे मृत्यूला जवळ करणे असे होईल. तेव्हा विश्वासराव म्हणतात, मग तू त्या मुलीला विसरणार नाही? नाही, प्रेम म्हणतो, ठीक आहे, त्या मुलीसाठी तू काही पण करशील प्रेम. तुझ्या नावावर मी 12 करोड व काही बंगले केले आहे. उद्या वकिलाला बोलवून मी तुला माझ्या नावासह बाहेर करेल. यावर प्रेम म्हणतो, उद्या कशाला, आजच करा ना. बापाचे कर्तव्य काय आहे? पैसा नावावर करणे नसते, मुलाला कोणत्या आपुलकीची गरज असते हे तर तुम्हाला कधी कळालेच नाही. तुमच्या नजरेत फक्त पैसा आहे. कधी तुम्ही मला विचारले, प्रेम, तुझा अभ्यास कसा चालला आहे? कधी एखादे पुस्तक हातात धरून शिकवले? नाही, फक्त पैसा. तुमच्या या पैशाने मला रात्रंदिवस झोप लागली नाही. माझ्यापेक्षा माझे मित्र सुखी आहे, गरीब आहे, पण त्यांचे आई वडील त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात तरी फिरवतात. तुमच्यासारखे पैसा नाही ठेवत. आपल्या वडिलांसमोर प्रेम रागात राहतो, त्यामुळे तो लगेच वकिलांना फोन करून बोलवतो. वकील येईपर्यंत सर्व घरातील मंडळी जमा होतात. तितक्यात वकील साहेब येतात. प्रेम वकिलांना कागदपत्र तयार करण्यास सांगतो व त्यावर सह्या करून मोकळा होतो. तेव्हा विश्वासराव प्रेमला म्हणतात, प्रेम, तू पैशाने वाढलेला मुलगा आहे. तू अजून गरिबीची झळ खाल्ली नाही, पण जेव्हा गरिबी मारते ना, तर मरावे की जगावे असे वाटते. पण प्रेम जाता जाता म्हणतो, मला मरायला आवडेल, पण एका लालची माणसाच्या घरात राहणे कधीच आवडणार नाही. ज्या माणसाला आपल्या मुलांच्या आनंदापेक्षा आपली इज्जत, मान मर्यादा
प्यारी आहे त्यांच्या बरोबर राहून माझा काय फायदा? आणि पप्पा तुम्ही या श्रीमंतीवर इतका गर्व करताना तर तुम्हाला मी यापेक्षा डबलची श्रीमंती माझ्या पायाशी आणून दाखवेल. इतके बोलून प्रेम दरवाजाला जोरात लाथ मारून बाहेर निघून जातो. धर्मराव मुलीच्या वसतिगृहावर पोहोचतात. वडिलांना पाहून पूजा आश्चर्याने म्हणते, बाबा तुम्ही इथे एकदम अचानक काही झालं तर नाही ना? अगं आत तर घे, मला अशी बाहेरच उभी राहून विचारशील का? आत गेल्यानंतर पूजा धर्मरावांना पाणी देते. धर्मराव पूजाला म्हणतात, पोरी केव्हा तू लहानाची मोठी झाली ते पण समजले नाही. आता तुझ्या लग्नाची तयारी करावी लागेल. तितक्यात प्रेम तिथे येतो. धर्मराव प्रेमला म्हणतात, प्रेम तू तुझ्या वडिलांना सोडून आला वाटतं. तेव्हा प्रेम म्हणतो, बाबा मी पूजाला पहिलेच सांगितले होते की तुला पाहण्या अगोदरच माझे पप्पा तुला नकार देऊन टाकतील. प्रेम बोलतच असतो की तेवढ्यात प्रेमची वहिनी व भाऊ तेथे येतात. सपना ही संस्कारी असते म्हणून ती धर्मरावांच्या पाया पडते. बाबा मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे. आमच्या प्रेमला कधीही घरातून चांगले व आपुलकीचे प्रेम मिळाले नाही म्हणून तो मनातून कायम दुःखी राहत होता. पण आमच्या प्रेमचे दुःख ओळखणारी तुमची मुलगी निघाली. प्रेमच्या मागे खूप मुली फिरत असतात पण त्यांना फक्त पैसा प्यारा होता. त्यांना कोणाच्या भावनाशी काहीच घेणं देणं नव्हतं. हे आमच्या प्रेमला चांगलंच कळत होतं म्हणून तो एका चांगल्या मुलीच्या शोधात राहत होता. आता त्याला चांगली मुलगी मिळाली आहे आणि तुमचे संस्कार पाहून आम्हाला पण कळाले की तुमची लेक कशी असेल. मी तिला 1-2 वेळाच पाहिले आहे. आजपर्यंत मी प्रेमला सांभाळले आहे. त्याची आई, मैत्रीण, बहीण सर्व काही मीच आहे. आमच्या प्रेमचं लग्न तुमच्या पूजाशी लावून द्या. मी तुमच्या पुढे हात जोडते. इतके बोलून सपना रडू लागते. धर्मराव सपनाच्या भावना चांगल्या प्रकारे समजले होते. धर्मराव मनात म्हणतात, यांना आपल्या गावी घेऊन जाऊया आणि यांचे तिकडे चांगल्या प्रकारे लग्न लावून देऊया. म्हणून ते सर्व प्रस्ताव सपनाजवळ मांडतात. सपना महेशकडे पाहते. महेश होकाराची मान हलवत सांगतो. सर्व काही पक्क होतं व धर्मराव प्रेम व पूजाला घेऊन गावी निघतात. सपना व महेशला धर्मराव म्हणतात, मी तुम्हाला लग्नाची तारीख पत्राद्वारे कळवून देईल. तुम्ही त्या तारखेला काहीतरी नाटक करून आमच्या गावी येऊन लागा. इतके बोलून धर्मराव निघतात. प्रवासात प्रेम व पूजा शेजारी बसतात व धर्मराव पाठीमागच्या शीटवर बसतात. पूजा प्रेमला म्हणते, प्रेम आपण लग्न तर करून घेऊ पण तुला मोठ्या घरात राहण्याची सवय आहे आणि आमचं घर तर खूप लहान आहे. तू राहू शकशील का? यावर प्रेम म्हणतो, अगं वेडी, मी काय तुझ्या वडिलांच्या घरी राहील का? आपण फक्त लग्न करण्यासाठी जाऊन राहिलो आहे आणि लग्न झाल्यानंतर 2-4 दिवसात लगेच मुंबईला जाऊ. तिथे मी एक चांगली नोकरी बघेल व तुझे आणि माझे पोट भरेल. आपण कोणाच्या जीवावर नाही जगायचे. आपल्याला हिंमत आहे. धर्मराव हे सगळं ऐकतात व मनात म्हणतात, अरे वा, मुलगा संस्काराने चांगला तर आहेच आहे पण कष्टाळू पण आहे. पूर्ण आपल्या आजल्यावरच गेला आहे वाटतं. बोलत बोलत बस गावी पोहोचते. घरी आल्यानंतर सीताबाई मुलीला पाहताच पूजाला मिठी मारतात. सोनी व पिंटू पूजाला पाहून म्हणतात, पूजा तू तब्येतीने फार चांगली दिसू राहिली ग. तेव्हा सीताबाई म्हणतात, माझ्या लेकीला अशी नजर नको लावू. घरात बसल्यानंतर धर्मराव सर्व काही कहाणी घरातील मंडळींना सांगतात. घरातील मंडळी ऐकून थोडा वेळ शांत बसतात. पण पिंटू लगेच म्हणतो, प्रेम तू लग्न करशील पण प्रेमाने पोट भरत नाही. त्यासाठी 2 वेळची भाजी भाकरी का होईना द्यावी लागते. ती तू कुठून आणशील? यावर प्रेम शांत मनाने उत्तर देतो, प्रेमाबरोबर 1 भाकरीचे 2 तुकडे करून दोघं खाऊ व एकमेकांच्या कुशीत झोपू. हा, मात्र जी भाकर मी कमवेल ती माझ्या मेहनतीची असेल, माझ्या वडिलांच्या पैशाची नाही. प्रेमचे बोलणे ऐकून पिंटू गप्प बसून गेला. धर्मराव प्रेमला बसण्यास सांगतात व म्हणतात, प्रेम मी जरा ब्राह्मण दादांकडे जाऊन येतो. तुमच्या लग्नाची तारीख पक्की करून येतो. धर्मराव इतके बोलून बाहेर पडतात. सीताबाई, सोनी व पूजा स्वयंपाकाची तयारी करतात. आज काही गोडधोड करूया म्हणून सोनी जिलेबी व गुलाबजाम करण्यामागे लागते. इकडे स्वयंपाक पूर्ण होतो व इकडे धर्मराव येतात. धर्मराव प्रेम शेजारी बसून म्हणतात, पोरा, ब्राह्मण दादांनी तुमच्या लग्नाचा मुहूर्त 1.5 महिन्यानंतर काढला आहे. पुढच्या महिन्याच्या 21 तारखेला एकदम शुभ मुहूर्त व वार आहे. त्यासाठी तुला काही अडचण नाही ना? नाही, मला कशाची अडचण? तुम्हाला जे योग्य वाटेल ते. मग आपण पाऊस पुढे काय करायचे? प्रेम म्हणतो. तेव्हा
सीताबाई म्हणतात, चला होणारे जावई बापू, जेवून घ्या. स्वयंपाक खूपच चांगला झाल्याने पोट भरून खाल्ले. सर्व जेवण आटोपल्यानंतर प्रेम व पूजा थोडा वेळ निवांत एकटे बसतात. रात्र खूप झाल्या कारणाने सर्व झोपी जातात, पण प्रेमला काही झोप लागत नाही. मनात सारखं एकच विचार, आपण बापाचे घर सोडले, आता शिक्षणाच्या जोरावर आपले काही सामर्थ्य उभे करावे लागेल. सारख्या विचाराने प्रेमचं डोकं दुखायला लागलं. पूजा प्रेमला चांगली ओळखत होती. तिने बाहेर येताच बाम घेऊन आली. थोडा वेळ प्रेमच्या डोक्याला लावून मसाज केला व रुमालाने घट्ट बांधून दिले. प्रेम पूजाला विचारतो, पूजा, आपण लग्नासाठी तयार तर झालो, पण आपलं भविष्य ते कसे काय होईल? शाळेत, कॉलेजमध्ये मित्रमंडळी कायम बोलायचे की लग्नाआधी काहीतरी करिअर पाहिजे, नाहीतर मुलीचा बाप त्यांची मुलगी देत नाही. यावर पूजा हसू लागते व म्हणते, अरे वेडा आहेस का रे तू? प्रत्येक व्यक्ती लग्नानंतरच पूर्ण यशस्वी होतो. एक म्हण तर तुला माहित असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका स्त्रीचा हात राहतो. काही व्यक्ती तो यशस्वी हात घ्यायला घाबरतात, पण तुला तर पहिल्यापासून तो हात मिळतो आहे. आणि हा इतका विचार नको करू. इतका विचार शरीराला घातक आहे. चला आता झोपून घ्या. आता अरे तुरीची भाषा पण मला बदलावी लागेल, कारण तुम्ही माझ्या जीवाचे राजे जे होणार आहे ना. पूजाच्या काही गोष्टींनी प्रेमला हसू आले व प्रेम म्हणाला, चला राणी साहेबा झोपूया, नाहीतर सकाळ इथेच बोलत बोलत व्हायची. दोघं हसतच घरात. पूजाला इतके मन मिळाव व त्यांच्या आचार विचारांची संगत पाहून धर्मरावांना खूप चांगले वाटते. सीताबाई मागेच उभ्या असतात. त्या अचानक बोलल्याने धर्मराव थोडे घाबरतात आणि म्हणतात, काय ग, तू केव्हा आली? अहो, आपल्या लेकीचं प्रेम किती पक्का आहे ते आज मला कळालं. तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला. प्रेम सारखा नवरा तिला मिळणार नाही. आज मला कळाले की तुम्हाला प्रेम इतका का आवडतो. इतकं गोड बोलणं ऐकून धर्मराव म्हणतात, हा चला आता झोपा, सकाळी शेतावर जायचं आहे. सर्व रात्र शांत व निवांत झोपेत गेली. सकाळी सर्व लवकर उठले. उठल्यानंतर धर्मराव म्हणतात, पूजा, प्रेम उठला का? अहो बाबा, तो अजून झोपला असेल. घरची सवय आहे त्याला. तो आता 10-11 वाजताच उठेल. पण वास्तव्यात पूजा जे बोलते ते होत नाही. पूजा बोलतच असते की तितक्यात प्रेम बाहेरून येतो. प्रेमला पाहून पूजाचे तोंड उघडेच्या उघडे राहते आणि म्हणते, प्रेम, तू सकाळी आंघोळ केली आणि बाहेर फिरून पण आला? तेव्हा प्रेम म्हणतो, लग्न झाल्यानंतर तुला वडिलांच्या घरी ठेवलं तर मला ते आवडणार नाही. आता काही नोकरी बघायला नको, त्यासाठी आंघोळ केली, ती पण थंड पाण्याने, आणि पेपर आणायला बाहेर गेलो होतो. प्रेम इतके बोलतो व आतल्या खोलीत निघून जातो. तेव्हा धर्मराव म्हणतात, पोरी, परिस्थिती माणसाला सर्व काही करायला लावते. मग हे सकाळी उठणे काय अवघड थोडी आहे? या घरात पहिल्यांदा तुझ्या अगोदर कोणी दुसऱ्या व्यक्तीने आंघोळ केली. आता एका अर्थाने तू आळशी झाली आहे असं मला तरी वाटतं. वडिलांच्या बोलण्याचा पूजाला काहीच राग आला नाही. उलट तिला ही एक नवालाची गोष्ट वाटली की चक्क प्रेम पहाटे उठला. थोड्या वेळाने सर्वांनी आंघोळी आटोपल्या, नाश्ता केला व शेतावर गेले. घरी सोनी, पूजा व प्रेम होते. प्रेम वर्तमान पेपराचे पानं चाळत असतो. काही नोकऱ्या त्या करण्यायोग्य असतात, त्यामुळे पूजा पण म्हणते, यात तर मला पण नोकरी मिळू शकते. तेव्हा पूजा प्रेमला विश्वासात घेऊन म्हणते, प्रेम, लग्नानंतर मी पण नोकरी करेल. जोपर्यंत आपली गाडी रुळावर येत नाही तोपर्यंत प्रेम पूजाला काहीच बोलत नाही, कारण शेजारीच सोनी बसलेली असते. पण प्रेमच्या नजरांनी पूजाला बरोबर सांगितले. 2-4 दिवस प्रेम फोन करून विचारत असे, सर, तुम्ही वर्तमान पेपरात नोकरीसाठी जाहिरात दिली होती, तर मी इच्छुक आहे तुमच्या कंपनीत नोकरी करण्यास. प्रेम फोनवर सर्व शिक्षण सांगत असे, पण प्रेमचे नाव संपूर्ण जिथे आले तिथे प्रेमला नोकरी देण्यास नकार द्यायचे, कारण कंपनीचे मोठमोठी साहेब लोक ही प्रेमच्या वडिलांच्या पुढे नोकर होते आणि त्यांच्या पोराला नोकरी देणं त्यांना हे योग्य वाटत नव्हतं. धर्मरावांच्या घरात फुकट जेवायचे हे प्रेमला पटत नव्हतं. म्हणून प्रेम धर्मरावांबरोबर शेतावर शेतकाम शिकू लागला. हळूहळू त्याने शेतातील सर्व माहिती घेतली व सर्व काही शेतीत कामे कसे करायचे याचे सर्व प्रशिक्षण घेतले. 15-20 दिवसात प्रेम संपूर्ण शेतकरी झाला होता. प्रेम दिवसभर काम करत होता व रात्री जेवून शांत झोपायचा. प्रेम व पूजा यांच्या विवाहाला फक्त 21 दिवसच राहिलेले होते. त्यामुळे घरातील सर्व मंडळी घरातील आवरसावर करण्यामागे लागलेली होती. घरातील सर्व व्यक्ती कोणती ना कोणती कामे करत होती. त्यात प्रेमने आपला सहभाग चांगला दाखवला, परंतु धर्मरावांना हे योग्य वाटत नव्हते. म्हणून ते प्रेमला सांगू लागले, पण प्रेमने धर्मरावांचे एकही ऐकले नाही. विवाहात कोणते पदार्थ बनवायचे
यापासून सर्व तयारी झाली. आता 2 दिवसात विवाह होणार. तेव्हाच प्रेमच्या वडिलांनी फोन केला व सांगितले, प्रेम, मी तुला जे काही सांगेल ते तू नीट ऐक. ती मुलगी आपल्या बरोबरीची नाही. तुला एक चांगले स्थळ आले आहे. ते फार मोठे बिझनेसमॅन आहे. हे बघ, जे काही झाले ते तू विसरून जा. मी तुझं लग्न मोठ्या थाटामाटात लावून देईल. तेव्हा प्रेम म्हणतो, पप्पा, 2 दिवसात धर्मरावांची मुलगी पूजा, तिच्याबरोबर माझा विवाह आहे. तुम्हाला माझ्या लग्नात यायचं असेल तर या, नाहीतर. तेव्हा विश्वासराव रागाच्या भरात म्हणतात, प्रेम, तू फार मोठी चूक करतोय. वडिलांचे पुढील शब्द ऐकण्याऐवजी प्रेम फोन बंद करून देतो. धर्मरावांना हे पाहून आनंद होतो की आजकालची मुलं मुलींना फक्त शारीरिक कामासाठी वापरतात, पण प्रेम तसा नाही. आणि मला याची पूर्ण शाश्वती आहे की प्रेम आपल्या पूजाला जीवनात काही कमी पडू देणार नाही. धर्मराव हे जीवनाच्या बाबतीत अतिशय कडक होते, कारण त्यांना विश्वासघाती व्यक्ती आवडत नव्हते. 2 दिवस अगोदरच पहिल्या रात्री प्रेमचे सर्व मित्रमंडळी पूजाच्या गावी येऊन लागले. मित्र तर होतेच, पण त्याबरोबर मित्रांचे जीवनसाथी पण होते. त्यामुळे प्रेमला जसा आपला परिवार आल्यासारखे वाटू लागले. धर्मरावांनी पाहुण्यांना पाहुणचार केला. धर्मरावांचा पाहुणचार पाहून सर्वांना धर्मरावांचे कौतुक करावेसे वाटले. 2 दिवसांनी प्रेम पूजाचे चांगले थाटामाटात लग्नाचा कार्यक्रम शांततेत पार पडला. सर्व गावातील ग्रामस्थांनी व शहरातून आलेल्या प्रेमच्या मित्रांनी जेवणाचा चांगलाच आस्वाद घेतला. जेवणाचा स्वाद असा होता की पोट भरल्यानंतर पण थोडं खावं असं वाटत होतं. लग्न गोरज मुहूर्तावर असल्याने धर्मरावांनी जास्त उशीर न लावता कार्यक्रम वेळेत आवरला. प्रेम पूजा इतके आनंदित असतात की त्यांना जसे काही जगाचे सुख मिळाले. स्वाती, रश्मी व यामिनी यांनी प्रेमच्या पहिल्या रात्रीसाठी योग्य ती तयारी केली. संपूर्ण रूम गुलाबांच्या फुलांनी सजवून काढला, पण त्यांनी त्या गुलाबाच्या फुलाआड त्यांचा एक मजाक मस्तीचा प्लान रचला. प्रेम व पूजा यांना दारात अडवून सोनी म्हणाली, अरे वा, अशा कशा आत येऊन राहिल्या? हा, माहित आहे की तुमच्या वडिलांचे घर आहे, पण काही नाव घेण्याची रीत आहे की नाही? चला, दोघींनी नाव घ्या बरं. पण पूजा याला विरोध करत म्हणते, ए हो बाजूला, काय नाव घ्या, जाऊ दे, खूप झोप येऊन राहिली. पूजाचे हे वाक्य ऐकताच स्वाती पुढे येते व म्हणते, हा, बाईसाहेबांना तर आज खूप घाई आहे. काय ग, खरंच झोप येत आहे की? पूजा चिडकी असल्याने पूजाने लगेच स्वातीला म्हणाली, ए काही पण बोलू नको, इथे सर्व उभे आहे, तुला काही लाज? यामिनी व रश्मी या पण पुढे येऊन उभ्या राहतात व म्हणतात, हे बघ पूजा, काही पण नाव घे, नाहीतर तुला आज रात्रभर असेच उभे राहावे लागेल आणि आम्हाला माहीत तुला काही झोप लागत नाही. उगाचीच नाटकं करून पळू राहिली. 15 मिनिटे तर तू मेमे मध्येच निघून जातात. तेव्हा पूजा हळूच, ठीक आहे, घेते नाव. मानवाने तयार केले प्रेम पूजा, मानवाने तयार केले प्रेम पूजा, प्रेमरावांचे नाव घेते त्यांची राणी ही पूजा. यावर सर्व मित्रमैत्रिणी म्हणतात, वा वा, क्या बात आहे प्रेम, आता तुझी वेळ. असं नाव घे ना, पूजा पण म्हणाली पाहिजे. अरे वा, प्रेम तयारीतच असतो, त्यामुळे लगेच म्हणतो, स्वर्गाची राणी ही रंबा, स्वर्गाची राणी ही रंबा, आणि माझ्या गळ्यात पडली ही वेडी रंबा. यावर पूजा खूपच चिडली, पण पूजाने चेहऱ्यावर राग येऊ दिला नाही. प्रेमने असे नाव घेतल्याने स्वाती, रश्मी, यामिनी, सोनी व घरातील मंडळी जोरजोरात हसू लागले. थोड्या वेळाने दरवाजातील सर्व मंडळी बाजूला झाली व दोघांना त्यांच्या रूम मध्ये जाऊ दिले. रूम मध्ये गेल्या गेल्या पूजा प्रेमला आत ओढते व दरवाजा बंद करून म्हणते, स्वर्गाची राणी रंबा आणि माझ्या गळ्यात पडली ही वेडी रंबा. अरे, दुसऱ्यांनी असे सांगितले की पूजाच्या तोंडून अरे वा निघायला पाहिजे, आणि तू तर माझी पूर्ण. यावर प्रेम म्हणतो, हे बघ पूजा, आपण आजच एकमेकांना पाहून राहिलो असे नाही. तुला माझा व मला तुझा स्वभाव चांगल्या प्रकारे माहित आहे, आणि नाव घेतल्यानंतर तू इतकी चिडते आहे की जसे, बरं जाऊ दे, आज तर भांडू नको, बस. तेव्हा पूजा म्हणते, बसायचं? अहो, उद्या लवकर उठायचे आहे मला, चला मला दुसरे कपडे घालू द्या. 15 मिनिटात पूजा अंगावरील कपडे व दागिने काढून गाऊन घालून येते. तितक्यात प्रेम झोपण्याचे नाटक करतो. यावर पूजा म्हणते, काय माणूस आहे हा, झोपला पण? मी तर मजाक करत होते, याला ते समजत कसे नाही? तेव्हा प्रेम अचानक उठून पूजाच्या गालांचा चावा घेतो व म्हणतो, मला तर माहित होते की तू नाटक करते, परंतु मी पण चांगलाच नाटकबाज आहे. प्रेम व पूजा एकमेकांना चुंबन देण्यासाठी एकमेकांजवळ येतात, परंतु तेवढ्यात एक गुलाबाचे फूल फटाक्यासारखे फुटते. यावर दोघं डचकतात व एकमेकांकडे बोट करीत म्हणतात, तू केलं. परंतु दोघांनी एकमेकांकडे बोट केल्याने त्यांचे हे लक्षात येते की हे आपलं काम नाही, कोणी दुसऱ्याचंच काम दिसतंय. तेव्हा प्रेम इकडे तिकडे पाहतो, तर प्रेमला एका फुलदाणीच्या पाठीमागे काहीतरी चमकताना दिसते. म्हणून प्रेम जवळ जाऊन पाहतो तर काय, कॅमेरा. मग प्रेम कॅमेरा टेबलावर ठेवून म्हणतो,
हा बघा कॅमेरा स्वातीचा आहे आणि याची संपूर्ण व्हिडिओ तिकडे लॅपटॉपवर दिसून राहिली आहे. हे सर्व ना यामिनीनेच केले आहे. इकडे घरातील मंडळी जशी काय एखादी फिल्म चालू आहे असे ते सर्व पाहत होते. तेव्हा प्रेम कॅमेऱ्यात पाहून म्हणतो, आपण जितका कार्यक्रम बघितला तो योग्य आहे. आता या पुढील कार्यक्रम बघण्यास सक्त मनाई आहे. प्रेमचे वाक्य ऐकून सर्व हसू लागले. प्रेमने कॅमेऱ्याची बटणं बंद केली व लाईट्स पण. अंधारात फक्त प्रेमला पूजाचा श्वास घेण्याचा आवाज येत होता. तेव्हा दोघं एकमेकांना कुशीत घेऊन झोपून काही प्रेमाच्या गोष्टी करतात. इकडे यामिनी म्हणते, चला आता झोपूया. सर्व घरातील मंडळी शांत व निश्चिंताने झोपी जातात. दुसऱ्या दिवशी प्रेम व पूजा दोघं लवकर उठतात. आंघोळी करून तयार होतात. पूजा देवाची पूजा अर्चा करून स्वयंपाकाची तयारी करण्यास सुरुवात करून देते. हळूहळू सर्व घरातील मंडळी उठतात. पूजा व प्रेमला पाहून आश्चर्याने म्हणतात, अरे नवजोडपं इतक्या लवकर उठलं. तेव्हा स्वाती मध्येच म्हणते, काय रात्री लवकर झोपले वाटते. तेव्हा प्रेम स्वातीला म्हणतो, डॉल मजाक मस्ती नाही. आज आम्हा दोघांना मुंबईला जायचे आहे, कारण ठीक 1 वाजता आमचा इंटरव्ह्यू आहे. यामुळे तू गपचूप बस. प्रेमच्या बोलण्याने सर्व पटापट तयार होऊन प्रेम बरोबर निघण्यास तयारी करतात. थोड्या प्रमाणात नाश्ता करून सर्व मुंबई रवाना होतात. प्रेम स्वाभिमानी असल्याने त्याने लग्नानंतर लगेच नोकरी पाहिजे म्हणून मुंबईला जाण्याची घाई केली. प्रेम इतक्या घाईत जातो की त्याला कोणाला काय सांगायचे व काय बोलायचे हे तरच प्रेम पूजाने मुंबई गाठलं. कंपनी खाजगी होती पण इंटरनॅशनल लेवलची कामे करीत होती. प्रेम व पूजा दोघं हुशार असल्याने त्यांच्या मनात हा विश्वास होता की हा जॉब आपल्याला नक्की मिळेल. प्रेम व पूजाचा पहिलाच जॉब होता. प्रेम हुशार व चालाक होता, कारण त्याच्या वडिलांकडे येणारा प्रत्येक व्यक्ती विनम्रपणे आला तर विश्वासरावांना आनंद होत असे. परंतु एखादा व्यक्ती तापट स्वभावाचा आला तर विश्वासराव त्याला गोड बोलून काढून देत असे. म्हणून प्रेमने आज जाण्यापूर्वी दार वाजवून परमिशन घेतली. मधून एक गोड आवाज येतो, कम इन. आज जाताच एक सुंदर अशी बॉस बसलेली असते. शमा खान ही कंपनीची ओनर असते. शमा दिसण्यास सुंदर व आवाज कोकिळाचा असल्याने खूप व्यक्ती तिला पसंत करत असायचे. शमाने प्रेम व पूजाला बसवले आणि म्हणते, ऑल राईट, तर तुम्ही दोघं हजबंड वाईफ आहात आणि तुम्हा दोघांना ही नोकरी अपेक्षित आहे. ओके, ठीक आहे. तुमची काही कागदपत्रे असतील. शमा सर्व कागदपत्रे पाहून खूप इम्प्रेस होते. तेव्हा शमा म्हणते, मिस्टर प्रेम, तुमच्या शिक्षणाला पाहून तुम्हाला खालची कामे देणे काही योग्य नाही. तर आम्हाला कॅम्प्युटर क्षेत्रात आपल्याजवळ जितकी पण माणसे आहेत त्यावरील एक मेन बॉस म्हणजेच मॅनेजर या पदाकरिता तुम्ही योग्य वाटता. तुम्ही मॅनेजर बरोबर माझे पर्सनल असिस्टंट पण राहाल, कारण तुमच्यावरील मॅनेजर मी आहे. अँड मिस पूजा, सॉरी माय मिस्टेक, मिसेस पूजा, तुम्ही तुमच्या शिक्षणात चांगलेच नाव कमविले आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्यासारखे मी जे काही काम करते तेच काम तुम्हाला एका महिन्यात शिकवून आमच्या मेन लीड बॉसचे प्रोजेक्ट अँड इतर जे काही कामे असतील ते करावे लागतील. तुम्ही दोघं या कंपनीचा हा फॉर्म आहे तो प्लीज भरून सबमिट करून द्या. अँड बाय द वे, तुम्ही दोघं उद्यापासून आपापल्या जॉबवर वेळेवर या. 9:30 AM. ऑल राईट मिस्टर प्रेम अँड मिसेस प्रेम. तेव्हा प्रेम व पूजा म्हणतात, ओके मॅडम. प्रेम व पूजा बाहेर जायलाच लागतात की शमा म्हणते, वन मिनिट मिस्टर प्रेम, तुम्ही तुमच्या सॅलरीचे काही विचारलेच नाही. तेव्हा प्रेम म्हणतो, जी कंपनी इंटरनॅशनल लेवलची कामे करते ती आम्हाला कमी सॅलरी कशी काय देईल. तरी पण सांगणे माझे काम आहे. मिस्टर प्रेम, तुमची सॅलरी 22,000 अँड मिसेस प्रेम, तुमची पहिल्या महिन्याला सॅलरी 7,000 अँड नंतर 47,000 असेल. मिसेस प्रेम, तुम्ही या कंपनीच्या मोठ्या लीड बॉस असल्याने तुम्हाला कंपनीतर्फे 1 फ्लॅट अँड 1 कार या त्यांच्या चाव्या. थोड्या दिवसांकरिता तुम्हाला रस्ते माहीत करण्यासाठी कंपनीचा माणूस असेल. ठीक आहे, तर उद्या ठीक आपल्या वेळेत आपले काम सांभाळा. अच्छा, बाय, सिया, शमा म्हणते. प्रेम पण बाय बाय करीत बाहेर येतो. नोकरी मिळाल्याने दोघं खुश होऊन गावी लगेच निघतात. सायंकाळपर्यंत प्रेम व पूजा गावी येऊन पोहोचतात. परंतु त्याच रात्री दोघांना निघायचे असते. त्यामुळे प्रेम नोकरीची खुश खबर घरातील सदस्यांना सांगतो. इकडे पूजा दोघं बॅगा पॅक करून म्हणते, अहो सर्व पॅक केलं बरं का. पूजा म्हणते, आई बाबा, आता खरं मी माझ्या नव्या संसारात नांदायला जात आहे. हे बोलताच पूजाचे डोळे पाण्याने भरून जातात. पूजा जास्त अश्रू वाहू नये म्हणून प्रेम म्हणतो, पूजा लवकर चल, उद्या जॉबवर लवकर पोचायचे आहे. तेव्हा सासूबाई म्हणतात, अहो जावाई बापू थांबा, तुम्हाला शिदोरी बांधून देते मी. सीताबाई
आई एका पिशवीत सर्व काही खाण्यापिण्याच्या गोष्टी टाकून देतात. प्रेम व पूजा तासा 2 तासात लगेच मुंबई रवाना होतात. इकडून तिकडून झालेल्या धावपळीत डोकं फार दमून गेलेले असतात. त्यामुळे कंपनीने दिलेल्या घरी जाऊन लगेच झोपी जातात. दुसऱ्या दिवसापासून प्रेम व पूजा लवकर उठून आपापली कामे करण्यास सुरुवात करून देतात. रोजच्या सवयीमुळे त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. पूजा ट्रेनिंग घेत असल्याने पूजाची सुट्टी लवकर होत असे. प्रेम टीम मॅनेजर असल्याने सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर जे काही काम प्रेमचे असायचे ते तो करीत. शमा खान प्रेम बरोबरच असायची. शमा ही स्वभावाने चांगली असल्याने शमा प्रेमला खूप मदत करत होती. काही महिन्यातच प्रेम व पूजा वेल सेटल अर्थात व्यवस्थित त्यांचे बस्तान बसले. धर्मराव ज्यावेळी मुलीला भेटायला आले त्यावेळेस धर्मरावांना मुलीचा सुखी संसार पाहून खूप आनंद झाला. प्रेमचे संस्कार पहिल्यापासून तर मोठा माणूस होईपर्यंत काही बदललेले नव्हते. तेव्हा धर्मराव प्रेमला म्हणतात, प्रेम आता या घरात पाळणा लवकर हलवायला पाहिजे. पण प्रेम या गोष्टीशी सहमत होत नाही. प्रेमने नकार दिल्यामुळे धर्मराव चकित होऊन म्हणतात, पण का? तेव्हा प्रेम म्हणतो, अहो मामा, मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला सांभाळेल कोण? ही आणि मी. आम्ही दोघंही कामे करतो. नंतर प्रेम म्हणतो, मामा एक विचारू का? विचारा विचारा. धर्मराव म्हणतात, आम्ही आमच्या बाळाला जन्म देतो, पण तुम्ही व मामी आमच्या बरोबर राहायला या. यामुळे मला आई वडिलांचे नक्की खरे प्रेम काय राहते ते तर कळेल. इतके बोलून प्रेम ऑफिसात निघून जातो. प्रेम गेल्यानंतर पूजा धर्मरावांना म्हणते, बाबा, प्रेम अजून त्या गोष्टी विसरला नाही. त्यासाठी तुम्ही व आई थोड्या कालावधीसाठी आमच्या बरोबर येऊन राहणार. धर्मराव मुलीचे बोलणे ऐकून एका संकटात सापडून जातात. धर्मराव मुलीला लगेच काही होकार देत नाही. 2-4 दिवस राहिल्यानंतर धर्मराव दोघांचा निरोप घेऊन नंतर प्रेम खूप रागे भरतो व पूजाला म्हणतो, तुला ना काहीच अकलीचा पत्ता नाही. तुला बाबांना थांबविता येत नाही का? तुम्ही बायकांना जशा. तेव्हा पूजा म्हणते, अहो थोडे शांत व्हा. बाबा घरी विचारण्यासाठीच गेले आहेत. तिकडे पण माझा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा, सर्व परिवार आहे ना. थोडे दिवस ते राहू शकतात, पण काय कायमस्वरूपी आपल्या सोबत राहू शकत नाही. म्हणजे प्रेम म्हणतो, म्हणजे 2-4 महिने राहू शकतात, पण त्यापेक्षा जास्त नाही. चालेल चालेल, 5-6 महिने त्यांचे प्रेम आपुलकी तर मिळेल ना मला. धर्मराव गावी आल्यानंतर हातपाय धुवून चहा घेतात. जावयाची गोष्ट घरी लगेच सांगणे काही योग्य वाटत नव्हते, म्हणून त्यांनी विचार केला की रात्री जेवणाच्या वेळी सर्वांना सांगून पाहू. मग काय म्हणतात पाहू. या विचारात गुंग असल्यामुळे धर्मरावांचे लक्ष कोणाकडेच नसते. तेव्हा सोनी हलवून म्हणते, बाबा कुठे मग्न झालात? सांगा ना. पूजा कशी आहे तिकडे? अगं थोडी हळू सांगतो, घाई नको करू. पूजा व प्रेम चांगले आहे. नोकऱ्या चांगल्या लागल्या आहे. आता त्यांचे सोन्याहून पिवळं होण्यास जास्त वेळ नाही लागणार. घरातील मंडळींना हेच ऐकून फार आनंद झाला. कालांतराने रात्र झाली. सीताबाई व सोनी स्वयंपाकाची तयारी करतात. थोड्या वेळाने स्वयंपाक पण तयार होऊन जातो. सर्व जेवणास बसतात. जेवताना काही गमती जमती चालत होत्या. तेव्हा धर्मराव म्हणतात, मंडळी थोडं लक्ष देतात का? काय झाले बाबा? पिंटू म्हणतो, अरे पूजाकडे गेल्यानंतर आपल्या जावई बापूंचं म्हणणं असं आहे की मी व सीता काही महिने त्यांच्या जवळ राहायला यावं असं. पण आपल्या लेकरांना पण सोडता येत नाही ना. काय करावे तेच कळत नाही. यावर पिंटू म्हणतो, बाबा तुम्ही माझी चिंता करू नका. मी इकडे बरोबर राहील. बाबा प्रेमला फक्त त्याच्या वहिनीचे प्रेम मिळाले आहे, पण आई वडिलांचे नाही. काही दिवस तुम्ही त्यांचे आई वडील होऊन जा. आम्हाला पण आनंद वाटेल. घरातील सर्व मंडळींनी मंजुरी दिल्यानंतर धर्मरावांना थोडासा दिलासा येतो. जेवण आटोपल्यानंतर सर्व निवांत झोपी जातात. धर्मराव मात्र झोपण्याऐवजी मुलीला चिठ्ठी लिहून आनंदाची बातमी कळवतात. पत्र लिहून झाल्यानंतर धर्मराव शांत झोपून घेतात. प्रेम व पूजा आपल्या कामाच्या बाबतीत अतिशय गंभीर होते. कोणतेही कामे केल्याने कोणता फायदा होईल हे त्यांचे जास्त लक्ष असायचे. प्रेम व पूजा यांना कोणत्याही कामाची एकदाच माहिती देण्याची गरज होती. त्यांना परत सांगण्याची गरज भासत नव्हती. प्रेमची लगन व विश्वसनीय इमानदारी पाहून शमा खान व अधिकारी खूप खुश होतात. प्रेम यशस्वी होण्याच्या पायऱ्या एकामागून एक चढत गेला. प्रेम पूजा आपल्या कामावरून परततात. घरी आल्यानंतर पूजा चिठ्ठी पाहते. पूजा ती चिठ्ठी उचलून पाहते की कोणाची आहे. बाबांचे नाव असल्याने ती वाचण्यास सुरुवात करणार की तेवढ्यात प्रेम विचारतो, कोणाची चिठ्ठी आहे ग? तेव्हा पूजा म्हणते, अहो बाबांची चिठ्ठी आहे. मग वाच ना, काय लिहिलेले आहे? वाचून झाल्यानंतर पूजा शांत बसते. प्रेम इकडं विचार करतो की या बाईला चिठ्ठी वाचायला लावली की मॅरेथॉनच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला. अगं चिठ्ठी वाचून झाली असेल ना, मग मला पण कळू दे की बाबांनी काय लिहिलेले आहे त्यात. तेव्हा पूजा
पूजा संत आवाजात म्हणते, अहो बाबा, आपल्याकडे काही महिने राहण्यास येत आहे. हे ऐकून पण प्रेम हा ठीक आहे. नंतर त्याला कळते की बाबा राहण्यास येत आहे. यामुळे प्रेम आनंदाने उड्या मारू लागतो व पूजाला उचलून गोल गोल फिरवतो. थोडं फिरवल्यानंतर प्रेम म्हणतो, पूजा तू खूपच वाढली आता. तेव्हा पूजा लाजून म्हणते, काय हो, काही पण. 2 दिवसानंतर धर्मराव व सीताबाई येणार होते. त्यामुळे प्रेम घरातील साफसफाई करण्यासाठी पूजाची मदत करतो. कोणकोणते पदार्थ त्या दिवशी तयार करायचे याची यादी दोघं मिळून तयार करतात. 2 दिवसानंतर धर्मराव घराची बेल वाजवतात. धर्मराव ज्यावेळी दरवाजा उघडतात तेव्हाच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो. प्रेम अशी व्यवस्था करेल हे पाहून धर्मरावांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. तेव्हा धर्मराव म्हणतात, अहो जावई बापू, इतकं? तेव्हा प्रेम म्हणतो, जावई नाही, प्रेम, फक्त प्रेम, कारण मी तुमचा मुलगा आहे, जावई नाही. या वाक्याने धर्मराव व सीताबाई हर्षाने आनंदित होतात. काही वेळ घरातील बाहेरची गोड गोड माहिती प्रेम धर्मरावांना व सीताबाईंना सांगित राहिला. त्यात पूजा रात्री झोपताना काय म्हणते, काय बोलते हे सांगित होता. प्रेम व पूजाचे प्रेम पाहून सीताबाईंना पण आनंद होतो. बोलण्या बोलण्यात रात्र होऊन जाते. म्हणून पूजा डायनिंग टेबलावर ताटं ठेवते. पण धर्मराव म्हणतात, पूजे, खाली बसणाऱ्या माणसाला या 4 पायीवर का बसवते? खाली लाव ताटं. गावाकडील सवय व स्वाभिमानी असलेला व्यक्ती कधीही आपली परिस्थिती विसरत नाही. सर्व खाली जेवणास बसतात. पूजाने सर्व पंचपक्वान तयार केलेले असतात. पूजा लहानपणापासूनच स्वयंपाकात हुशार असते. त्यामुळे धर्मरावांना पूजाच्या हातचे जेवण फार आवडत असे व ते बोट चाटून चाटून खात असे. जेवण चालू असताना धर्मराव म्हणतात, प्रेम, आता पाळणा हलवण्यास काहीच हरकत नाही. आता आम्ही पण आलो आहोत. आता तुमची सांभाळण्याची काहीच चिंता वाटणार नाही ना? त्यावर प्रेम म्हणतो, हो हो, आता चिंता कशाची? आता तर माझे आई वडीलच इथे आले आहे, तर काळजी कशाची? जेवण झाल्यानंतर धर्मराव व सीताबाई झोपण्यास निघते. प्रेम व पूजा रूम मध्ये आल्यानंतर प्रेम म्हणतो, पूजा, पाळणा हलवणे म्हणजे काय? तुला पाळण्यात बसायचे आहे का? तेव्हा पूजा लाळत म्हणते, अरे वा, माझे कोकुल बाळ तर आता नादान झालं वाटतं. आता पहिल्यापासून माहिती द्यावी लागते की काय? चला झोपा आता. धर्मराव आल्याने प्रेमचे मन खूप आनंदित राहते. रोज सकाळी लवकर उठून प्रेम व्यायाम, धर्मरावांच्या पाया पडणे यामुळे प्रेमचे काम व्यवस्थित व दिवस आनंदात जाऊ लागले. एकदा प्रेम आपले काही काम करीत असतो. त्यात शमा खान येऊन लागते व म्हणते, काय मिस्टर प्रेम, आजकाल तुम्ही खूपच आनंदित राहता. काही आनंदाची बातमी आहे की काय? नो नो मॅम, प्रेम म्हणतो. काही काम होतं का? तुम्ही इकडे आलात? हो, शमा खान म्हणते. मिस्टर प्रेम, तुम्हाला अमेरिकेत एक प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळावा अशी अपेक्षा आपल्या कंपनीच्या सरांनी बाळगली आहे आणि ती पण तुमच्याकडून. तर मिस्टर प्रेम, तुम्ही 2 दिवसात अमेरिकेत जाशाल? पण मॅडम, प्रेम म्हणतो. यावर शमा खान म्हणते, मिस्टर प्रेम, पर बीर कुछ नहीं चलेगा, आपको जाना पडेगा. अँड बाय द वे, हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळायला हवे. तर मिस्टर प्रेम, गुड बाय. शमा खान अशी बोलण्याने प्रेम लाल पिवळा होतो. घरी आल्यानंतर प्रेमचा चेहरा रागाने भरल्याने तो कोणाशी न बोलता शांत झोपून घेतो. इकडे धर्मराव पूजाला विचारतात, पूजे, काय झाले प्रेमला? तू काही बोलली का? नाही नाही बाबा, त्यांना मी काही बोलेल का? आज कंपनीने त्यांना अमेरिकेत प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी पाठवत आहे आणि त्यांना ना तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा नाही, म्हणून त्यांना राग आला आहे. बरं, असं काही झालं आहे का? रात्री जेवताना धर्मराव म्हणतात, प्रेम समोर जे काही आलं ना त्याला सामोरे जाण्याची ताकद ठेवायची. त्यातून एक नवी वाट निघते. समज तू तिकडे गेल्यानंतर तुला काही फायद्याची बातमी मिळाली तर तुझाच फायदा होईल ना. या आलेल्या संधीला सोडू नको. तू जाऊन ये, मग पाहू तुला त्यातून कोणता नवा मार्ग सापडतो. धर्मरावांनी समजवल्यानंतर प्रेमचा राग कमी होतो व जाण्यास तयार होऊन जातो. प्रेम तसा शांत व प्रेमळ स्वभावाचा असतो, पण मनाविरुद्ध तो काही गोष्टी सहन करू शकत नव्हता. 2 दिवसात प्रेम कंपनीची काही माहिती, प्रोडक्ट व महत्वाची कागदपत्रे घेऊन अमेरिकेत जाण्यास निघतो. पूजा प्रेमला यशस्वी होऊन येण्याचा लाल भडक टिळा लावते. प्रेम आई बाबांचा आशीर्वाद घेऊन अमेरिकेत निघतो. काही तासांच्या प्रवासातच प्रेम अमेरिकेच्या जमिनीवर पाय ठेवतो. कंपनीच्या फोनद्वारे झालेल्या वार्तालापानुसार प्रेमला घेण्यास USA कंपनी गाडी पाठवण्यात आलेली असते. प्रेम गाडीत बसून निघतो. कंपनी जो ड्रायव्हर म्हणून पाठवते तो पण एक इंडियन असतो. त्यामुळे तो प्रेमला म्हणतो, सलाम वालेकुम जनाब, आपका स्वागत है USA में. तेव्हा प्रेम म्हणतो, यू आर इंडियन? यस, मैं इंडिया का हूँ. नौकरी की तलाश मुझे यहाँ लेके आई, पर आप ड्राइवर की नौकरी क्यों कर रहे हो? प्रेम म्हणतो, अरे सर, आपको थोड़ी गलतफहमी हो गई है. मैं ड्राइवर नहीं, कंपनी का सीनियर मैनेजर नाजिम खान. यहाँ सब मुझे
नौज के नाम से बुलाते हैं क्योंकि ये अमेरिका है ना, इसीलिए। नौजबाई प्रेमला विचारतात, प्रेमबाई थोड़ा अमेरिका घूमेंगे क्या आप? क्या कंपनी के गेस्ट हाउस में चले? नाजिम भाई आपके शहर में आया हूँ तो थोड़ा शहर ही घुमा दीजिए, प्रेम म्हणतो। त्यानंतर प्रेम व नाजिम सर्व अमेरिका फिरतात। नाजिम एक इंडियन असल्याने तो प्रेमला अमेरिकेतील मोठमोठी व प्रसिद्ध अशी ठिकाणी दाखवत गेला। काही तासांच्या कालावधीत प्रेम व नाजिम जिवलग मित्र होऊन जातात। फिरून झाल्यानंतर प्रेम व नाझीमबाई गेस्ट हाऊसवर पोहोचतात। तेथील नोकरांना प्रेमला काही कमी न पडू देण्याची ताकीद दिलेली असते। प्रेम पहिले थोडा आराम करतो व नंतर चहा नाश्ता करून कंपनीला प्रोजेक्ट कसा मिळेल या विषयावर तो माहितीचा सराव करीत बसतो। लॅपटॉप मध्ये जे काही प्रश्न होते ते तो मनपूर्वक वाचून घेतो। तितक्यात एक नौकर येऊन म्हणतो, एक्सक्यूज मी सर, नाझीम खान इज वेट फॉर ड्रॉइंग रूम। नाझीम खान स्पीक फॉर 5 मिनिट्स, वेट फॉर यू। ओके सर, इतके बोलून नौकर निघून जातो। इकडे प्रेम तयार होऊन ड्रॉइंग हॉल मध्ये पोहोचतो। तेव्हा नाझीमबाई विचारतो, तो प्रेम भाई कैसा लग रहा है यहाँ आपको? किसी चीज की कमी तो नहीं हुई ना? अरे नहीं नहीं, आपकी खातिरदारी तो सबसे अच्छी लगी मुझे। तो प्रेम भाई अभी शाम हो गई है, आप आराम से सो जाओ, सुबह ठीक 9 बजे ऑफिस जाना है, तो मैं आपको लेने 15 मिनिट पहले ही आ जाऊंगा, ठीक आहे? प्रेम म्हणतो। रात्र झाल्याने प्रेम जेवण करून शांत झोपून घेतो। रात्रीचा काळ केव्हा संपून जातो ते पण प्रेमला कळत नाही। सकाळी लवकर उठून प्रेम तयार होऊन बसतो। 10 मिनिटातच नाझीम खान प्रेमला नेण्यास येऊन लागतो। ऑफिसात जाताना नाझीम खान म्हणतो की प्रेम भाई, हमारी कंपनी आपके साथ डील करेगी कि नहीं, आपको क्या लगता है? नाजिम भाई, आप इंडिया के हो, हमारा देश किसी भी जात पात भाषा एवं किसी चीजों को मानता है क्या? नहीं ना? तो प्रेम म्हणतो। नाझीम खान पक्का मुस्लिम होता, पण इंडियातून त्याला पळावे लागले होते कारण लोकांनी त्याला एक आतंकी समजून खूप मारले व नंतर त्याला त्याच्याच घरातून हाकलवून लावले होते। तेव्हा नाझीम म्हणतो, प्रेम भाई, जाने के वक्त मैं आपको चादर दूंगा, वो आप अल्लाह के दरगाह। नाझीम भाई, आपके लिए तो कुछ भी। बोलत बोलत कंपनी येऊन लागते। दोघं कंपनीत जातात। थोड्या वेळाने मीटिंग चालू होते। मीटिंगच्या वार्तालापात यशस्वी ठरतो कारण प्रेम पहिल्यापासून बोलण्यात व त्या बोलण्याचे महत्त्व पटवून देत असे, त्यामुळे त्याला कंपनीचे प्रॉडक्ट काही क्षणातच मिळून जाते। नाझीम बाईला प्रेमचे बोलणे व चातुर्याचे सामर्थ्य चांगलेच समजले, परंतु नाझीम बाईला जे काही बोलायचे होते ते तो कंपनीत बोलू शकत नव्हता। प्रेम 2-3 दिवस अमेरिकेत राहणार होता कारण कंपनीचे प्रॉडक्ट कसे आहे हे त्याला समजून घ्यायचे होते। दुसऱ्या दिवशी सायंकाळीच्या वेळेस नाझीमबाई प्रेमला फोन करतात, सलाम वालेकुम प्रेम भाई। तेव्हा प्रेम पण म्हणतो, जय श्री राम नाझीम भाई। तो नाझीम भाई, कैसे याद किया आपने मुझे? कोई काम था? हाँ प्रेम भाई, थोड़ी बात करनी थी आपसे। तो ठीक है ना नाझीम भाई, कल आपकी कंपनी को छुट्टी है तो आप और मैं एक मस्त होटल में जाके चाय नाश्ता बातें करते करते करेंगे, ठीक है ना? ठीक है ठीक है। दोघांनी सलाह मशवरा करून घेतला। सकाळी प्रेम व नाझीमबाई एका हॉटेलवर येतात। पहिले चहा ऑर्डर करून देतात। तेव्हा प्रेम म्हणतो, तो बताइए नाजिम साहब, क्या बात करना चाहते हैं आप मुझसे? तेव्हा नाजिम म्हणतो, प्रेम भाई, आपका दिमाग साधारण नहीं है, आपने हमारी कंपनी का प्रोडक्ट पलक झपकते ही पा लिया। इस प्रोडक्ट को 1 साल में कोई ले नहीं सका, पर आपने कुछ घंटों में ये प्रोडक्ट अपने हासिल कर लिया। आप में ना कोई बात है जो आपको दिखाई नहीं देती। प्रेम भाई, आप इंडिया में आपकी खुद की कंपनी क्यों नहीं चालू करते? तेव्हा प्रेम हसू लागतो, पण नाजिम भाई चकित होऊन म्हणतो, प्रेम भाई आप हंस क्यों रहे हो? अरे नाजिम भाई, मैं आपको सब कहानी बताता हूँ। मैं बहुत बड़े बिजनेसमैन का लड़का हूँ, पर मैंने अपने पापा की पसंद की लड़की से शादी न करके मेरी पसंद और जिसके साथ मैं प्यार करता था उसके साथ मैंने शादी की और नौकरी कर रहा हूँ। मेरा घर उस नौकरी पे चल रहा है। और नाजिम भाई, कंपनी निकालने में कितना पैसा लगता है आपको तो मालूम होगा। तेव्हा नाजिम भाई म्हणतो, प्रेम भाई, आप और मैं पार्टनर हो जाते हैं तो कैसा रहेगा? तेव्हा प्रेम सरळ सरळ नाजिम भाईला सांगतो, नाजिम भाई, मेरे घर में ज्यादा से ज्यादा 10 लाख रुपए होंगे, उससे ज्यादा नहीं होंगे। प्रेम भाई, आप 5 लाख भी लगाते हैं तब भी मैं आपको अपना पार्टनर बना लेता, क्योंकि आपका दिमाग बहुत कुछ कर सकता है। प्रेम भाई, पूरा पैसा मैं लगाता हूँ, जब तक हमारा बिजनेस पूरा बस नहीं जाता तब तक मैं यहाँ नौकरी करता हूँ और वहाँ इंडिया में आप हमारी कंपनी को आसमान की बुलंदी पर ले जाने की कोशिश करते रहिए। नाजिम भाईच्या या विषयाने नवी वाट तर मिळाली, पण एका परक्या माणसावर विश्वास कसा काय ठेवायचा हे प्रेमला कळत नव्हते, कारण जी संधी आली होती ती काही लाखाची नव्हती। नाजिम हा स्वभावाने
चांगला व विश्वासू माणूस होता। तेव्हा नाजिमबाई म्हणतो, प्रेम भाई आप इतना मत सोचो, आप मुझे एक भी पैसा नहीं देंगे, फिर भी मैं आपको मेरा पार्टनर बनाने के लिए तैयार हूँ। प्रेम भाई आपने जो प्रोडक्ट हमारी कंपनी से हासिल किया है वो कितने का है इसका आपको अंदाजा है? हाँ मालूम है, प्रेम म्हणतो। 80 लाख का? तेव्हा नाजिम म्हणतो, प्रेम भाई ये आपकी गलतफहमी है, ये प्रोडक्ट कम से कम 22 करोड़ का है, आपकी कंपनी ने आपसे झूठ कहा है। प्रेम भाई यही प्रोडक्ट आप हमारी कंपनी में लगाते तो आप और मैं रातों रात एक कंपनी के मालिक और हमारा देश विदेश में नाम हो जाता। प्रेम नाजिमचे सर्व प्रपोजल ऐकून घेतो पण लगेच होकार देत नाही। प्रेम म्हणतो, नाजिम भाई मैं आपको सोच के बताऊंगा। आणि प्रेम आप आपल्या देशात परत येऊन लागतो। कंपनीत पोहोचल्यानंतर प्रेम सर्वांना म्हणतो, मॅडम आपल्याला तो प्रोडक्ट मिळाला। यावर शमा खान खूप खुश होते व म्हणते, एक्सलंट मिस्टर प्रेम, या प्रोडक्टची सरांना खूप अपेक्षा होती आणि ती तुम्ही पूर्ण केली। प्रेम प्रवास करून आला होता त्यामुळे शमा खान प्रेमला घरी आराम करण्यास सांगते। प्रेम आपल्या पुढील भविष्याचे चित्र पाहत होता। मनात एकच विचार, आपण या कंपनीत असलो तर वरील पोस्ट व पेमेंट वाढेल पण देशात नाव राहणार नाही आणि नाजिमबाईच्या सांगितलेल्या युक्तीनुसार केले तर नाव, पैसा, सर्वस्व सर्व येईल। या सर्व गोष्टी प्रेमला बोचत होत्या। 2 दिवस प्रेम झोपू शकला नाही। अखेर शेवटी प्रेम पूजाला सर्व काही अमेरिकेत घडलेली घटना सांगून टाकतो। पूजा शिक्षणाने मोठी होती तरी तिला तो निर्णय घेता आला नाही। मग ती नंतर आई बाबांना सांगते। धर्मराव अनुभवी व कोणता निर्णय कोणत्या पद्धतीने घ्यायचा या गोष्टी धर्मरावांना खूप चांगल्या माहीत होत्या। धर्मरावांनी प्रेमला एकच सांगितले, जो व्यक्ती यशस्वी असतो त्याला यशाच्या पाठी पळण्याची काहीच आवश्यकता नसते, कारण यश त्याच्या पाठी पळत असते। प्रेम ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला सांगितले त्या व्यक्तीला इंडियात नाव कमवायचे आहे, फक्त तुम्ही कागदपत्री व्यवहार करूनच करा। धर्मरावांच्या सांगण्यावरून प्रेम नाजिमबाईला फोन करतो। जय श्री राम नाजिम भाई, सलाम वालेकुम जनाब, कैसे हैं आप? पहुंचने के बाद कोई फोन नहीं, मुझे लगा कि आप मुझसे नाराज हो गए कि क्या, तो बोलिए प्रेम भाई कैसे याद किया इस नाचिस बंदे को? तेव्हा प्रेम म्हणतो, नाजिम भाई 2 दिन सोचने के बाद मुझे ऐसा लगा कि कुछ कर दिखाने का वक्त अब आलू करने का काम, क्योंकि कंपनी के लिए कोई अच्छी जगह देखनी पड़ेगी, उसके बाद छोटी मोठी चीजें देखनी पड़ेगी। पण या गोष्टी ऐकून नाजिम खान हसतो। यावर प्रेम चकित होऊन म्हणतो, नाजिम भाई आप हंस क्यों रहे हो? प्रेम भाई मुझे पहले ही मालूम था कि आप 4-5 दिन में मान जाओगे, इसलिए मैंने आपके जाते ही सब काम एक ही दिन में निपटा दिया। तुम्हारा नया घर और कंपनी पुणे में होगा। हमारी कंपनी का नाम NP है। और हाँ प्रेम भाई, आपने जो प्रोडक्ट हासिल किया था वो मैंने कैंसिल कर दिया है, क्योंकि वो प्रोडक्ट हमारी कंपनी को मिलने वाला है, यानी NP कंपनी को। तो जाने की तयारी कीजिए। प्रेम आपल्या शहरातून निघून गेला होता, पण त्या शहराने प्रेमला परत आपल्या कुशीत ओढले। आता प्रेम राहिला नव्हता। एक कंपनी टाकल्याने आणि अमेरिकेतील सर्वात मोठी डील प्रेमला मिळाली होती। प्रेम हुशार असल्याने NP कंपनीला सर्व प्रोडक्ट तयार करून प्रेमने यशस्वी रीतीने पार पाडून दिले। 6 महिन्यातच करोडोमध्ये पैसा आल्याने प्रेम वर्षातच एक नवीन रेसचा घोडा बिझनेस मध्ये ओळखला जाऊ लागला। दिवसेंदिवस प्रेमचे वास्तव्य जगासमोर येऊ लागले। वर्तमान पेपराचे पहिले पान फक्त प्रेमच्या नावाने ओळखले जाऊ लागले। एके दिवशी सपना पेपर वाचत असते। वाचत असताना सपनाला प्रेमचे नाव दिसते। आपला प्रेम या पदावर असेल अशी कल्पना पण केली नव्हती कोणी। सपना घरात कोणाला काही न सांगता प्रेमला भेटण्यास त्याच्या ऑफिसमध्ये जाते। प्रेम मीटिंग मध्ये व्यस्त असल्याने कंपनीचा शिपाई सपनाला आज जाऊ देत नाही। तो तिला खूप समजवतो की मध्ये मीटिंग चालू आहे, पण सपना काहीच ऐकत नाही। त्यामुळे शिपाईला थोडा राग येतो व तो सपनाला रागाच्या भरात धक्का देतो। या धरपकडच्या आवाजामुळे प्रेम मीटिंग मधून बाहेर येतो व शिपायाला विचारतो, काय झाले सीताराम, का आवाज करतात? तेव्हा शिपाई सीताराम म्हणतो, साहेब या बाईसाहेब जबरदस्तीने तुमच्या कॅबिन मध्ये प्रवेश करीत होत्या, म्हणून मी त्यांना अडवित होतो। खाली पडलेल्या स्त्रीला जेव्हा प्रेम हात लावून म्हणतो, कोण आहात तुम्ही? तेव्हा सपना वरती मान करून पाहते। वहिनीला पाहताच प्रेम भावनापूर्वक म्हणतो, वहिनी तू इथे चल उठ, सीताराम इथून पुढे यांना कोणी अडवणार नाही। प्रेम सपनाला कॅबिन मध्ये घेऊन जातो। वहिनी अचानक, तू इथे, घरी सर्व कसे आहेत? तेव्हा सपना प्रेमच्या गालात एक जोरात चपराक मारते व म्हणते, वहिनी सारख्या आईची आठवण
आठवण एकदाही आली नाही ना तुला? हा, कशी येणार? जसा बाप तसा मुलगा अशीच मन झाली ना. तेव्हा प्रेमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्यावेळी प्रेम काही बोलला नाही. तितक्यात पूजा आपल्या 3 महिन्याच्या मुलाला घेऊन येते व म्हणते, वहिनी, तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. प्रेमने तुमची प्रत्येक वेळी आठवण काढली. त्यांना वडिलांपेक्षा तुमची आठवण जास्त येत होती, कारण लहानपणापासून त्याची आई, मैत्रीण, बहीण सर्व काही तुम्ही होत्या. मग तो तुम्हाला कसा काय विसरेल? विसरले तर ते तुम्ही. आम्ही तुम्हाला कधी विसरलो नाही. पूजाच्या इतक्या शब्दांनी सपनाला काहीच फरक पडला नाही, कारण सपना पूजाच्या बोलण्यापेक्षा पूजाच्या बाळाकडे जास्त लक्ष देत होती. पण प्रेम मध्ये बोलला, पूजा, विसरू नको, ती माझी आई समान आहे आणि तू जर आता काही बोलली तर तुझा गाल लाल करायला मला काही वेळ लागणार नाही. यावर सपना म्हणते, बस झाले आता महाभारत. पूजा, तुझ्या बाळाला माझ्याजवळ देणार नाही? यावर पूजा म्हणते, वहिनी, तुमचाच मुलगा आहे, घ्या ना. आणि सॉरी वहिनी, कारण इतकं बोलण्याचा अधिकार मला नाही. अगं गप्प आता, तुझ्या जागी मी पण असते ना तर तुझ्याहून जास्त बोलली असती. पूजा, नाव काय ठेवले याचे? यश. पूजा म्हणते, प्रेम स्वभावाने खूप चांगला व समजदार होता. इतके मोठे नाव झाल्यानंतरही प्रेमचे वागणे काही बदलले नव्हते. प्रेम सपनाला आपल्या बंगल्यावर घेऊन येतो. प्रेम आपल्या वडिलांप्रमाणे खूप श्रीमंत झालेला असतो. सपनाला प्रेमचे ऐश्वर्य पाहून खूप आनंद वाटतो. यावर सपना म्हणते, प्रेम आपल्या घरी कधी येतो? परंतु प्रेम सपनाला म्हणतो, वहिनी, वडिलांनी माझ्या प्रेमाला शिवी दिली आणि तू म्हणते की घरी कधी येशील? मी अशा माणसाच्या घरी जाऊ ज्यावेळी मला गरज होती तेव्हा मला घरातून काढून दिले. आणि एक गोष्ट, पूजाचे आई वडील हेच माझे आई वडील आणि तूच माझी पालन पोषण करणारी माता होती. तुझ्यासारखी वहिनी होती म्हणून माझ्या सुखदुःखाची जाणीव तुला होती, नाहीतर वडिलांना बिझनेस शिवाय काही दिसत नव्हते. यावर सपना म्हणते, प्रेम, मी तर रोज वर्तमान पेपर वाचत नाही, पण पप्पांना तर रोज वर्तमान पेपर चालण्याची सवय आहे. आतापर्यंत त्यांना तुझ्याविषयी समजले कसे नाही? समजले, प्रेम म्हणतो. पहिल्या बिझनेस डील मध्ये मी व पप्पा आम्ही दोघं होतो. त्यांच्या कंपनीला मी प्रॉडक्ट मिळूच दिला नाही. माझ्या युक्तीने मी त्यांना हरवून टाकले आणि एके दिवशी ते माझ्या ऑफिसमध्ये पण आले होते, पण मी त्यांना सक्त वॉर्निंग देऊन काढून दिले. सपनाने प्रेमच्या डोळ्यात जो राग पाहिला त्याने एकच निश्चित होत होते की प्रेम आता आपल्या वडिलांचे तोंड कधी पाहणार नाही. प्रेमला तर फक्त भाऊ महेश व वहिनी सपना यांच्याविषयी प्रेम होते. बाकी प्रेमसाठी सर्व मृत झालेले होते. दिवसेंदिवस प्रेम यशस्वी होत गेला. नाझीमबाई अमेरिकेतील कामं सोडून कंपनीला हातभार लावण्यास प्रेमची मदत करू लागला. दोघं यशस्वी राजे होते. एकाजवळ बुद्धी होती तर दुसऱ्याजवळ त्या बुद्धीला कुठे वापरायची याची युक्ती व बिझनेस मध्ये महाराजा नावाने ओळखले जाऊ लागले. प्रेमला पहिले कोणत्याही प्रकारचा शौक, व्यसन नव्हते, पण जसा तो स्वतःची कंपनीत पडला तेव्हापासून त्याने सिगारेट चालू केली. हळूहळू मदिरा. यामुळे प्रेम खालावत जात होता. पूजाला या गोष्टी माहीतच नव्हत्या. प्रेम व नाझीमबाई रोज मद्यप्राशन करून कंपनीच्या रूम मध्ये झोपत असे. यामुळे प्रेम नशेच्या आधीच गेला होता. प्रेम व पूजाचा मुलगा यश आता 5 वर्षाचा झाला होता. आता आपल्याला एकही अपत्य नको म्हणून पूजाने ऑपरेशन करून घेतले. दर महिन्याला धर्मराव व त्यांचा सर्व परिवार पूजाला भेटण्यास येत होता. एक सुखी संसार प्रेमचा चालत होता. बंगला, गाडी, पैसा सर्व काही प्रेमला मिळाले होते. आता प्रेमला कशाचीच अपेक्षा नव्हती, कारण ज्या मुलीवर प्रेम केले तिच्याबरोबर संसार केला. जगाचे खूप काही ऐकून झाले होते, पण आता तिचं जग, दुनिया प्रेमचे नाव काढीत होते. या सर्व गोष्टी पाहून प्रेम पूर्णपणे सुखावून गेला होता. पण या सुखामागे किती भयंकर दुःख येणार होते याचा अंदाजा कोणालाच नव्हता. एके दिवशी प्रेमच्या तोंडातून अचानक रक्त पडले, परंतु प्रेमला या गोष्टी किरकोळ वाटल्या. पण नाझीमबाई चांगला होता. तो लगेच प्रेमला म्हणाला, प्रेम भाई, आप पहले डॉक्टर के पास जाके आओ. खून की उल्टी होना मतलब कोई तो बीमारी है. प्रेम नाझीमबाईचे काही एक ऐकत नाही, पण नाझीमबाई प्रेमला जबरदस्ती डॉक्टरांकडे घेऊन जातो. दवाखान्यात गेल्यानंतर नाझीमबाई सर्व काही सांगतात. डॉक्टर प्रेमच्या काही तपासण्या करण्यासाठी प्रेमचे रक्त घेतात. ब्लडचा सॅम्पल तपासल्यानंतर डॉक्टर प्रेमला एकदम सांगून टाकतात, मिस्टर प्रेम, तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. तुम्ही फार केले तर अजून 2 महिने काढू शकता, ते पण जास्त सांगितले. तुम्ही असे समजून चला की तुम्ही आज आहे पण उद्या नाही. डॉक्टरांच्या बोलण्याने प्रेम एकदम थंड पडला. काय बोलावे व काय करावे प्रेमला सुचेना असे झाले. प्रेम डॉक्टरांना
काही न बोलता निघून जातो. पण नाझीमबाई डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब, आप तो हजारों लोगों की जिंदगी बचाते हो, तो मेरे दोस्त की भी जिंदगी बचा लो. आप जितना बोलोगे उतना पैसा मैं देने के लिए तयार हूँ. सिर्फ आप मेरे दोस्त की जिंदगी बचा लो. नाझीमबाईचा आवाज व डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. डॉक्टरांनी नाझीमबाईला एकच उत्तर देऊन टाकले, नाझीमबाई, आप सब ऊपरवाले के हाथ में है. मैं इसमें कुछ नहीं कर सकता. जीवनात जेव्हा सुखाची वाटचाल होते तेव्हाच नकळत दुखाची सावली बरोबर येत असते. प्रेमच्या मनात हेच विचार चालू असतात. मी जेव्हा देवाजवळ मरण मागत होतो तेव्हा मला जीवन मिळाले, परंतु जीवनाला आता खरं अर्थ मिळाला आहे, तर मृत्यूदारात येऊन उभी राहिली आहे. आता पूजाला सांगावे तर कसे की तुझा प्रेम आता तुझ्या बरोबर जास्त वेळ चालू शकत नाही. हा विचार करून करून प्रेम खूप अश्रू गाळतो, पण एक विचार करून म्हणतो, ज्या धैर्याला आपण पार केले तीच माझी खरी जीत होती. आता मला कशाचीही अपेक्षा नाही, फक्त पूजाला खुश ठेवणे. प्रेम आपले अश्रू पुसून घरी पोहोचतो. त्यावेळी पूजाला काहीच माहित नसते, पण त्या दिवसापासून प्रेम पूजाला फिरायला, आईस्क्रीम, पिक्चर इत्यादी सर्व गोष्टी दाखवू लागला. अगदी कॉलेजमध्ये करीत होता तसा. प्रेमच्या अशा वागण्याने पूजा प्रेमला म्हणते, काय हो, खूप प्रेम जागे झाले वाटते. काही अचानक भेट वस्तू द्यायची आहे की काही? या वाक्याने प्रेमच्या डोळ्यात टचकन अश्रू येतात. प्रेम या शब्दांनी का रडला हे पूजाला कळेना असे झाले. ती प्रेमला विचारू लागली, प्रेम तू रडतो का? काही चुकीचे बोलावून गेले की काय माझ्या जवळून? प्रेम सांग ना, असा रडतोस का लहान मुलासारखा? तेव्हा प्रेम जवळून राहत नाही आणि प्रेम म्हणतो, हा पूजा, तुला अचानक भेट वस्तू मिळणार, पण ती तुला आनंद देण्याऐवजी खूप रडवेल, कारण ती भेट वस्तू माझा मृत्यूदेह असेल. वाक्य ऐकताच पूजा प्रेमच्या गालात मारून बसते व म्हणते, येथून पुढे अशी चेष्टा माझ्या बरोबर केली ना तर फार मागात पडेल. पण पूजा, जे खरे आहे तेच सांगतो आहे, मला कॅन्सर झालाय. मी तुझ्या बरोबर जास्त दिवस नाही राहू शकणार. प्रेमचे अश्रू काही खोटे नव्हते हे पूजाला कळाले व ती पण मनाच्या हृदयावर जसे हातोडे पडल्यासारखे पूजाला वाटू लागले. 15-20 दिवस पूजा प्रेमच्या जीवनात मृत झाल्यासारखे वाटू लागले. प्रेम पूजाला आनंदित राहण्यात सांगित असे, पण पूजा काहीच बोलत नसे. फक्त मनात विचार करायची, ज्या व्यक्तीपासून मला आनंद मिळत होता तोच मला न सांगता माझ्या जीवनातील अपुरी वाटचाल सोडून चालला आहे. आता आनंदित राहण्याचा काय प्रश्न येईल? प्रेम पूजाला आपल्या मुलाविषयी सांगतो, पूजा, तू जर अशी होशील तर माझ्या मुलाला पण आई वडिलांचे प्रेम मिळणार नाही. तेव्हा पूजा म्हणते, प्रेम, आईचे प्रेम तर मिळेल त्याला, पण त्याच्या बाबांचे प्रेम कुठून आणू? प्रेम, तू अचानक असा सोडून मला चालला. तुझा सर्व परिवार असून तुला प्रेम मिळाले नाही. आता आपल्या मुलाची पण तीच स्थिती. पूजा मनाच्या आकंताने ओरडून रडून प्रेमला म्हणते, प्रेम, मला सोडून जाऊ नको रे. तुझ्याशिवाय जगायचे कसे हे पण मला समजणार नाही. प्रेम, तू जर माझा हात सोडशील तर मी माझा प्राण सोडून देईल. जेव्हा एखादा प्रेमी जोडा वेगळा होतो ना, तो पण त्या वेगळेपणाला व लांब जाण्याला घाबरतो, आणि तू तर पूर्णपणे माझी साथच सोडून राहिला आहे. पूजा इतक्या खोलवर मनातून बोलत होती की आता तिचा जीव निघेल की काय असे वाटत होते. काही दिवसांनी प्रेम पूजाच्या आई वडिलांना बोलवून घेतो. धर्मराव व सीताबाईंना हे ऐकून वाईट वाटते की आता काही दिवसात प्रेम आपल्या बरोबर बोलू शकेल की नाही. धर्मराव पूजाला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतात, पण पूजा काही सांभाळली जात नव्हती, कारण खऱ्या प्रेमाला शरीरापेक्षा मनाची भूक जास्त असते. त्यामुळे पूजा वारंवार परत परत रडत असे. प्रेम सर्वात जास्त सर्वस्व आपल्या वहिनीला देत होता. त्यामुळे प्रेम वहिनीला फोन करून कळवतो की तू व भाऊ थोड्या वेळ करता घरी या, थोडं काम आहे. घरात जसे मृताचे वातावरण निर्माण झाले होते. कोणाला काहीच कळत नव्हते, काय करावे व काय करू नये. सपना व महेश काही कालांतराने प्रेमकडे पोहोचतात. सपनाला पाहताच पूजा सपनाला मिठी मारत म्हणते, वहिनी, प्रेम मला सोडून जातोय, त्याला सांगा ना की नको जाऊ. पूजा हे काय बोलते हे सपनाला पहिले काहीच कळाले नाही. नंतर प्रेम महेश व सपनाला सांगतो की मला कॅन्सर झाला आहे, आता लास्ट स्टेज आहे. आज मी तुमच्या बरोबर बोलतो आहे, उद्या मी असेल याची शाश्वती नाही. उद्या मी असेल याची शाश्वती मला नाही. दुसऱ्या दिवशी सर्वांची सकाळ होते, पण प्रेमची कायमची रात्र होऊन जाते. पूजा व प्रेम या दोन नात्यांचे प्रेम शरीराने तुटे पण मनाने अखंडपणे जोडले जाते. जीवाच्या
तिच्या आकांताने पूजा प्रेमला परत बोलवते, पण एकदा गेलेला व्यक्ती परत येणे हे फक्त चित्रपटातच पाहण्यास मिळत होते. आता प्रेमाच्या काही गोड कडू आठवणी पूजा बरोबर होत्या. पुढे काय करावे हे पूजाला काहीच माहित नव्हते. पूजा मनात एकच विचार करीत असे, मी जिवंत आहे पण का? मित्रांनो, प्रेम करणे काही गुन्हा नाही, पण प्रेमाला न टिकवणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तुमच्या जीवनात कधी असे झाले आहे का? किंवा तुमच्या बरोबर अशी घटना झाली तर विचार करूनच शरीराचा थरकाप होतो ना. मित्रांनो, ही कहाणी संपूर्ण काल्पनिक होती. यात कोणत्याही जीवित घटकांशी काहीही संबंध नव्हता. ही कहाणी आवडल्यास नक्की तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा. अशा वेगवेगळ्या कहाण्या ऐकण्यासाठी आता मी मराठी लेखक या YouTube चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.